त्रिभाषा सक्तीबाबत शिक्षणाधिकाऱ्यांसोबत मंत्री दादा भुसेंची बैठक. हिंदीला होणाऱ्या विरोधामुळे इतर भाषा आणि 20 विद्यार्थ्यांच्या नियमांसंदर्भात पर्याय उपलब्ध करण्यावर चर्चेची शक्यता. मला वाटतं हेच तर दुर्दैव आहे आणि सगळे जर छंद लोक तिथे बसले असतील तर मराठी माणसांनी करायचं काय? हिंदीच्या मुद्द्यावरनं मनसेचे नेते संदीप देशपांडेंची आमदारांवरती बोचरी टीका. देशपांडेंच्या वक्तव्यामुळे वाद पेटल्यावरही संदीप देशपांडे विधानाबद्दल ठाम. सभागृहाचा अपमान आहे. येणाऱ्या काळामध्ये बरेच आमदार याच्यावर हक्कभंग मांडल्याशिवाय राहणार नाही. संदीप देशपांडेंकडनं विधिमंडळ आणि सदस्यांचा अपमान. अनेक आमदार हक्कभंग दाखल करतील. मंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा. आम्ही नवीन आहोत मात्र कधी केम छो वरडी म्हणत कुणाचेही पाय धरले नाहीत. संदीप देशपांडेंचा उबाठाला टोला तर मिठाच्या खड्याकडे दुर्लक्ष करा. सुषमा अंधारेंचा पलटवार. महायुतीच्या समन्वय समितीची उद्या मुंबईत बैठक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत खलबतं. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्र्यांनी उद्या वर्षा निवासस्थानी बोलावली महत्त्वपूर्ण बैठक. प्रदेशाध्यक्षांसह भाजपचे बडे नेते लावणार हजेरी. पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या मुद्द्यावरनं राजकारण तापलं. भाजप खासदार मेधा कुलकर्णींकडनं थोरले बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मागणी तर मागणीला विरोध करत विविध संघटनांकडनं महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव देण्याची मागणी. आपण ज्या शब्दाचा उच्चार केला तो शब्द शासनाच्या कागदपत्रांवर मोर्चा काढायचाच होता तर सरकारच्या विरोधात काढायला हवा होता. इम्तियाज जलील यांचं स्पष्टीकरण. तर मोर्चात पैसे देऊन गर्दी जमवल्याचाही आरोप. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भाग्यश्री अत्राम यांचं आपले वडील धर्मराव बाबा अत्रामांच्या विरोधात आंदोलन. जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनं पूर्ण न झाल्यानं अहेरी तालुक्यातल्या आलापल्लीत ठिय्या.